टाटा के नाम पर टुंगा की लूट, चैरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल बना लूट का अड्डा। पालघर जिले के बोईसर शहर में टाटा द्वारा बनाया गया चैरिटेबल ट्रस्ट टीएमआरसीटी टुंगा अस्पताल लूट का अड्डा बन गया है, जिसकी भनक भी किसी को नहीं लगी। धीरे धीरे टीएमआरसीटी टुंगा द्वारा लोगों को मुफ्त इलाज के लिए बनाया गया था। इस अस्पताल प्राइवेट संचालकों को सौंप दिया गया, जिसकी भनक तक नहीं लग सकी। इस संबंध में कार्य सम्राट के संस्थापक अध्यक्ष विजय वैद्य ने बड़ी लूट का खुलासा किया है। सुनिए आखिर विजय वैद्य ने टीएमआरसीटी टुंगा पर क्या क्या आरोप लगाए हैं। विषय असा आहे, जे टाटा स्टील मार्फत जे चॅरिटेबल ट्रस्ट बनवलं होतं आणि बोईसर MIDC इथे हॉस्पिटल बनवलं होतं चॅरिटेबल ट्रस्ट। ते काही काळ चॅरिटेबल ट्रस्टने चालवलं, पण 2013 साली ते त्यांनी खाजगी हॉस्पिटल तुंगाला चालवायला दिलं आणि तुंगा आता त्याच्या हिशोबाने प्रायव्हेट हॉस्पिटलच्या हिशोबाने लोकांकडून बिल आकारत आहे। आमचा विषय असा आहे की जर चॅरिटेबल ट्रस्टची जमीन आहे, चॅरिटेबल ट्रस्टची इमारत आहे, हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तिथले उपकरण हे चॅरिटेबल ट्रस्टचे आहेत, मग तुंगा हे बिल का घेत आहे? कशा प्रकारचा हा गोल होता जरा लोकांना आपण सांगतो। विषय असा आहे की जे चॅरिटेबल ट्रस्ट बनवलं त्यातले जे ट्रस्टी आहे यांनी ते काही दिवस चालवलं आणि ते बंद केलं आणि 2013 साली ते बेकायदेशीरपणे हे तुंगा हॉस्पिटलला देण्यात आलं आणि तुंगा हॉस्पिटल जे आहे हे आता आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या हिशोबाने बिल लावत, त्याच्यात MLC चार्ज पण लावले जातात हजाराचं। आमचं मत हे आहे की जर सर्व चॅरिटीमधून आलेलं आहे, मग तुंगा कशा प्रकारे आपल्याकडून बिल वसूल करत आहे? आपण याबाबत पोलीस खात्यात तक्रार वगैरे दिलेली आहे? पोलीस खात्यात म्हणण्यापेक्षा जे संबंधित विभाग आहेत त्यांना सर्वांना तक्रार गेलेली आहे। चॅरिटी कमिशनरला आपली तक्रार गेलेली आहे, आपले आरोना आपल्याकडून तक्रार गेलेली आहे आणि आरोने कारवाई देखील केलेली आहे। त्यांनी TMRCTला पत्र दिलंय की येत्या 15 दिवसात जर आपण 20,67,91,000 रुपये दंड नाही भरला तर भूखंड MIDC पुन्हा आपल्या ताब्यात घेईल। आणि आज बरोबर 27 तारीख आहे, 13 तारखेला आरोने पत्र दिलं होतं, आज 15 दिवस तेही पूर्ण झालेले आहेत।